विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकारिणीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत आणि जळगावचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा लोकसभा कार्याध्यक्ष, जळगाव शहराध्यक्ष अशा वेगवेगळ्या नियुक्त्या आता करण्यात आल्या असून नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी जळगावचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील आहेत। काय सांगाल सर, जिल्हाध्यक्षपदी तुमची वर्णी लागलेली आहे, विधानसभा निवडणूक आहे, कशा पद्धतीची आता पुढची रणनीती आणि वाटचाल असणार आहे? जिल्हाध्यक्षपदी माझी निवड करताना आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब, अनिल बाबू देशमुख, प्रसन्नजीत पाटील या नेत्यांसोबतच माझ्या जिल्ह्यातले नेते आदरणीय सतीश अण्णा, देवकरप्पा, राजूदादा देशमुख या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी एकमताने माझी निवड या ठिकाणी केलेली आहे। माझ्यासोबत माझे अतिशय दमदार असे सहकारी रावेरचे कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी, जळगावचे कार्याध्यक्ष जळगाव लोकसभेचे मालकरजी, शहराध्यक्ष खास करून सर्वांना हवे वाटणारे असे एजाजभाई मलिक, त्यांचे सहकारी सचिन सूर्यवंशी, सचिन पाटील आणि सूर्यवंशी साहेब यांची नियुक्ती केलेली आहे। आम्ही सर्व टीम एक नव्या दमाची टीम आहोत आणि आम्ही निश्चय केला आहे की येत्या 2.5 महिन्यामध्ये मॅच खेळण्यापेक्षा 2020चा सामना करून, कारण त्यासाठीच तरुण आणि सर्व जातीय समीकरण साधून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्या निर्णयाप्रमाणे निश्चितपणानं आम्ही विश्वनाथ भाऊ इंगळेंपासून रवींद्र भैयांच्यापर्यंत जेवढे अध्यक्ष होते त्यांचं जे काम आहे ते पुढे नेण्याचं काम आम्ही करू। आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीची रणनीती असणार आहे? तुमचे मेळावे असतील किंवा नेत्यांचे कोणकोणत्या नेत्यांचे दौरे असणार आहे? सर्वात प्रथम मी आता या 4 दिवसात 12 तालुक्याच्या माझ्या त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या बैठका लावणार आहे। त्या बैठकातून जे कार्यक्षम ॲक्टिव्ह कार्यकर्ते असतील त्यांना त्या ठिकाणी तालुका अध्यक्षाची पदं असतील, कार्यकारिणीची पदं असतील, तो दौरा केल्यानंतर मी ते जाहीर करणार आहे। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, मग कार्यकारिणीची जिल्ह्याची बैठक झाल्याच्या नंतर मी गाव संवाद यात्रा सुरू करणार आहे। त्या गाव संवाद यात्रेमध्ये नारपारचं पाणी गिरणीला जोडलं जात नाही त्या संबंधाने जनजागृती हा माझा पहिला कार्यक्रम असेल। संघटना बांधणे हे तर उद्देश आहेच, त्याचसोबत प्रशासनावर असलेली भारतीय जनता पार्टीची दहशत ती त्या ठिकाणी कमी करायचं आहे। उदाहरणार्थ, एखाद्या गावाला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तर त्याला अतिक्रमणामध्ये खरे असो की खोटे असो त्याला त्या ठिकाणी कमी केलं जातं आहे। दुसरं, एखादी कॉन्ट्रॅक्टर असेल, एखादी गरीब ठेकेदार असेल, तरुण युवा असेल जो काम करतो त्याला आमच्याकडे जॉईंट होण्याचं तू घरी जा, अशा पद्धतीचं जे काही चाललं आहे हे थांबवण्याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करण्याची तयारी आहे। आणि या सगळ्या माध्यमातून जनतेच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, भाव नाही, बी बियाण्याचे भाव वाढले, या समस्यांना सगळं संवाद दौरा करून यातून प्रशासनाला त्या ठिकाणी त्यांच्या जाणीव करून देण्याचं काम मी संघटनेच्या माध्यमातून करणार आहे। जळगाव जिल्ह्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षमधून आज जबाबदारी स्वीकारलेली आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किती जागा लढणार आहे? शरद पवार गट 8 ते 9 जागा लढणार आहे। आपल्यासोबत लोकसभेचे कार्याध्यक्षसुद्धा आहेत, शालिराम मालकर जे आहेत। काय सांगाल, आपला जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची जबाबदारी तुमच्याकडे आहेत। या मतदारसंघाने यापूर्वी 2 मंत्री आपल्या पक्षाला दिले होते, ते माझी आता यंदासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। कशा पद्धतीची रणनीती जळगाव लोकसभेत असणार? लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभेपैकी 5 विधानसभांवर पूर्वीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते आणि ते गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही अहोरात्र आमची पूर्ण टीम त्या ठिकाणी कार्यरत राहणार आहे। कारण ज्या पद्धतीने पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी, सुप्रियाताईंनी आमच्यावर या जबाबदाऱ्या दिल्या, एक सोशल इंजिनिअरिंग करून एक चांगलं कार्यकारिणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला, त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, त्या 6 पैकी 5 विधानसभांवर आम्ही पुन्हा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीची जागा निवडून आणून देऊन पवार साहेबांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासावर, सतीश अण्णांनी, देवकरप्पांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवून दाखवणार आहोत। संपूर्ण जळगाव जिल्हा जो आहे तो पिंजून काढणार असून जळगाव जिल्ह्यामध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुकीमध्ये 7 ते 8 जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढणार असून या संपूर्ण जागा जिंकून आणण्यासाठी आमची टीम जी आहे पूर्ण ताकदीने यासाठी मैदानात उतरेल असा विश्वास या ठिकाणी जिल्हाध्यक्ष जे आहेत नूतन प्रमोद पाटील यांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।